आता हे युद्धामुळे सर्व झालेलं आहे. त्याचा शॉर्टेज वाढल्यामुळे दरवाढ ही आपल्या झालेली आहे सगळी आता. दरवाढ झालेली आहे. हो झालेली आहे. पण आता कृत्रिम आहे का ती म्हणजे काही हे बघितलं पाहिजे. आता लक्षात येत नाही. आता लक्षात येत पण नाही. नागरिक म्हणून कमी व्हायला पाहिजे असं वाटतं. कमी झालेलं पाहिजे ते व्हायला पाहिजे. होय. आणि 2 दिवसात एवढं शक्य नाही ना दरवाढ होणं. 2 म्हणजे दिवसात लगेच 2च दिवसात कसं काय कसं झालं? काय सहज झालं हां. हा प्रश्न आहे ना. म्हणजे शंकास्पद आहे. हा 1-2 दिवसात कसं काय निर्माण झालं तो थोडा निर्माण कसा झाला. हां. तुम्हाला काय वाटतं एकंदरीत या दरवाढ जी आहे? आमचं एकच सिलेंडर होतं म्हणून आम्ही इथं येऊन बुकिंग करून आता न्यायला लागले. बरं. आणि काही जणांनी काय करायला लागले 2 सिलेंडर असणारी सिलेंडर संपते म्हणून ते भिवून यायला लागलेत नंबरला. म्हणजे एकंदरीत संपेल का काय अशी भीती नागरिकांमध्ये. हां त्याच्यामुळे ही line आहे. त्याच्यामुळे लाईन आहे. ऑनलाईन तुम्ही केलेला काय? ऑनलाईन होतच नाही ना, सर्व्हर डाऊन आहे म्हणून सांगतात. सर्व डाऊन. हो. आता किती वेळ झाला तुम्ही इथं थांबला? आता 1 तास झालं. 1 तास झाला. अजून किती वेळ लागला? अजून एक 15 मिनिटं लागणार. 15 मिनिटं लागणार. हो. तरी मिळणार काय तुम्हाला? हां मिळणार की. काय दर आहे आता गॅस? 916 रुपये. 916 रुपये सांगितलं. हो. 916 रुपये सांगितलं. एकंदरीत नागरिक म्हणून काय प्रतिक्रिया आहे तुमची? दर पटापट वाढायला लागलेत. गॅस दर वाढत असेल किंवा एकंदरीत इंधन दर वाढ आहेत. नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं? अजून जरा कमी व्हावं रेट असं आमची सगळ्याच मत. हो. गोष्टीचे दर कमी व्हावे नागरिक म्हणून आम्हाला वाटतं. अजून वाढच व्हायला लागले. वाढतच चालले. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.